नाशिक हादरलं. फुले माळवाडीत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू, 2 चिमुकल्यांचाही समावेश. पूर्ण कुटुंब उद्ध्वस्त. हत्या की आत्महत्या, पोलीस तपास सुरू. नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील फुले माळवाडी शिवारात आज रविवार 30 नोव्हेंबर रोजी सकाळी उघडकीस आलेल्या हृदयद्रावक घटनेनं संपूर्ण नाशिक जिल्हा हादरून गेलाय. एकाच कुटुंबातील 4 जण मृतावस्थेत आढळल्यानं परिसरात भीतीचं आणि शोकाचं वातावरण निर्माण झालंय. 2 निरागस मुलांचाही मृत्यू झाल्यानं घटना अधिकच गंभीर स्वरूपाची बनली आहे. 40 वर्षीय गोविंद बाळू शेवाळे हे गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडले आहेत, तर त्यांच्या पत्नी कोमल गोविंद शेवाळे वय 35, मुलगी खुशी 8 वर्षे आणि धाकटा मुलगा श्याम 1.5 वर्ष यांचे मृतदेह घरातील पलंगावर झोपलेल्या अवस्थेत आढळले. तिन्ही जणांचा मृतदेह पाहता मृत्यू कशामुळे झाला याबाबत अनेक तर्कवितर्कांना उधाण आलंय. घटनास्थळाचं स्वरूप पाहता ही हत्या की आत्महत्या हा गंभीर प्रश्न निर्माण झाला. गोविंद शेवाळे यांनी प्रथम स्वतः गळफास घेतला की आधी इतर तिघांचा मृत्यू झाल्यानंतर आत्महत्या केली याबाबत स्पष्ट माहिती मिळू शकलेली नाही. घटना समजताच देवळा पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक आणि पोलीस कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पुढील तपासासाठी नाशिक विभागीय फॉरेन्सिक टीम देखील फुले माळवाडी येथे दाखल होत असून घरातील सर्व बाबींचा सखोल तपास केला जात आहे. पोलीस या प्रकरणाचा गुन्हेगारी कोण, कौटुंबिक कलह, आर्थिक ताणतणाव तसेच वैद्यकीय कारणे अशा सर्व शक्य बाजूंनी तपास सुरू केला आहे. प्राथमिक माहिती मिळत असली तरी मृत्यूचे नेमके कारण पोस्टमॉर्टम अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. या संपूर्ण घटनेनं फुले माळवाडी परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. गावावर शोककळा पसरली आहे. 2 निरागस मुलांचा मृत्यू पाहून गावकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू तरळलेत.